भिकोबा मालप यांच्याकडून, त्यानंतर सामनावीरासाठी टी शर्ट निलेश मांजरेकर यांच्याकडून, आकर्षक चषक मालिकावीरासाठी निकेशजी बोलाडे यांच्याकडून, विशेष सहकार्य उमेशजी दाडसे, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज आकर्षक चषक निमेश कोबनाग आणि विकास खांबे यांच्याकडून, उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी होम थिएटर श्री गीतेशजी पवार यांच्याकडून, विशेष सहकार्य देणगीदार यांना सन्मान चिन्ह सुनीलजी गायकवाड यांच्याकडून, विजेता आणि उपविजेता संघांसाठी मेडल मंगेश ठोंबरे यांच्याकडून, अनिकेत राटवल 2000 रुपये, आर्थिक सहाय्य चेंडू पुरवठा योगेश वैराग आणि राजूदादा कदम यांच्याकडून, मालिकावीरासाठी सायकल प्रशांत पुष्टर आणि सुशील गोडे यांच्याकडून, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर आकर्षक टी शर्ट व बॅट राकेश साळवी मल्हार स्पोर्ट्स यांच्याकडून. मैदानाच्या दिशेने जाऊयात ज्या ठिकाणी मॅचला सुरुवात होते. ओहो, अनप्लेबल डिलिव्हरी होती, आतमध्ये येणारा चेंडू होता, ब्लाइंडली खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव मात्र धावून कंप्लीट होते. आणि प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिकाचे चषक आहेत ते चषक स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत कुमार अव्यांश अमोल वैराग तसेच कुमारी मायरा स्वप्नील शिगवण यांच्याकडून. धन्यवाद सगळ्यांचं मनापासून आभार. युवा क्रीडा कमिटी मंदनगड त्याचबरोबर मंदनगड प्रीमियर लीगच्या वतीनं आखू टप्प्याचा चेंडू जास्त सुरू घेणारा यष्ट्यांच्या मागे यष्टरक्षक आहे, चेंडूला अडवतील तोपर्यंत कोणती धाव नाही. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काही काळ हवेमध्ये जरूर राहिला, असं वाटलं होतं झेल होतोय की काय, परंतु झेल झालेला नाही. आणि सर्वाधिक मोठं आणि विशेष सहकार्य लाभलंय ते खेड मंदनगड दापोली मतदार विधानसभा आमदार सन्माननीय योगेश दादा कदम यांच्या माध्यमातून. धावफलकाचा जर विचार करायचा झाला, आतापर्यंत 3 चेंडू दीपेशने हाताळलेत, 2 धाबा खर्च केल्यात. हे षटक खूप महत्वाचं आहे. 3 षटकांच्या खेळामध्ये पहिले षटक ज्याने चांगले टाकले त्याच्या संघाची उर्वरित 2 षटकं आपोआप चांगली जातात. हे कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं. तुषारचं षटक म्हणा, अनिकेत महाडिकचं षटक म्हणा, त्याचप्रमाणे आज अमोल वैरागचं षटक म्हणा, दीपेश लोखंडेचं षटक म्हणा, समीर महाडिकचं षटक म्हणा, हे सर्व षटकं तुम्हाला येणाऱ्या 2 गोलंदाजांना ऊर्जा देणारे ठरलेत. तुर्तास अजून एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. लेग फ्लिक करायचं होतं, परंतु त्यासाठी पायांची पोझिशन तितकी प्रॉपर नव्हती, पाय जुळून आले नव्हते, बदल आले त्यामध्ये साफ उणीव आणि त्यामुळे फलंदाज तटस्थ होते. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहेत. सुचित आणि योगेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लेग स्टंपरचा चेंडू फ्लिक झालाय, वेगानं चेंडू मागे निघून जातोय. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय, फील्ड करेल तोपर्यंत एक धावून पूर्ण केली जाते. योगेश रक्तेने काही चांगले फटके मागील मॅच मध्ये प्रदर्शित केले जरूर, परंतु ते संघाच्या विजयासाठी तितकेसे पुरेसे नव्हते. दुसऱ्या बाजूने जो सुचित चार्ज होणं गरजेचं आहे, त्याला चांगला स्टार्ट मिळणं गरजेचं आहे, तो अजूनपर्यंत मिळालेला नाहीये. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे, बघूयात योगेश कशा प्रकारे या चेंडूचा सामना करतोय. हो, उडवलाय हवेमध्ये चेंडू, यष्टरक्षक चेंडू खाली आणि हा झेल पूर्ण करत असताना योगेश रक्तेच्या खेळीचा अंत. गॉन पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा टीम सायद्विज रॉयल्स या संघाला. योगेश रक्ते बाद नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने नवनीत मैदानात दाखल झालाय. बघा जे काही आहे ते आता सुचित वरती आहे. पहिलं षटक तर संपन्न झाले, पहिल्या षटकामध्ये तितक्या धाबा आलेल्या नाहीत, फक्त 3 धाबा धावफलकावरती. आमचे कार्तिक खूप चांगली स्कोरिंग, प्रतीक वैराग खूप चांगली स्कोरिंग इथे करतात. मॅन्युअल स्कोरर आणि डिजिटल स्कोरर असे आमचे 2 स्कोरर. लेग स्टंपवरचा चेंडू जास्तच शफल झाले होते आणि
लक्ष्मणला मिस करत असताना चेंडू मागे निघून चाललाय. वाईडची चांगता होती. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. आमचे कॅमेरामॅन सुद्धा खूप चांगली कामगिरी करतात. नयनजी तांडेल हे सर्व क्षणचित्र टिपतायत आपल्या कॅमेरामध्ये. डीबीएनची संपूर्ण टीम धनंजय मांगेला, त्यानंतर जयेश सुद्धा कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. यावेळेला ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. टॉप एज एज अँड गॉन. सुचित बाद ज्याचा आयकॉन क्लिक होत नाही त्या संघाला अडचणी थोड्या जास्त येतात. हे आपण कालपासून पाहिलं. आमच्या श्याम सिग्बनना सुद्धा ती गोष्ट चांगल्या प्रकारे ज्ञात आहे, माहीत आहे की आयकॉन जर का क्लिक नाही झाले तर त्याचा इम्पॅक्ट, त्याचा प्रभाव हा त्या टीमवरती किती पडतो. नवीन फलंदाज धैर्य मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मंदनगड प्रीमियर लीग आपण पाहतात. खूप चांगला हा थाट आणि मंदरगड तालुक्यातील 108 गावांना एकत्रित आणण्याचं कार्य या युवा क्रीडा कमिटीने केलंय. खरोखरच सॅल्यूट आहे, ग्रँड सॅल्यूट या कमिटीला. मागील 5 वर्ष खूप चांगल्या प्रकारे स्पर्धा आयोजित करण्यात आली. पहिले 3 वर्ष बोहल या मैदानावरती, नंतर मागील 2 वर्ष आपण या नारंगीच्याच मैदानावरती ही स्पर्धा पाहिली आहे. पुन्हा एकदा नारंगीचं हे मैदान हे 6वं पर्व दाखवण्यासाठी सज्ज झालंय आणि हे संपूर्ण प्रेक्षक वर्ग या सोनेऱ्या क्षणांचे साक्षीदार बनत असताना मैदानाच्या चारी बाजूने दिसत आहेत. वेलकम, सर्वांचं हार्दिक स्वागत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू, जास्त गती. जोपर्यंत बॅट आणि बॉलचा संपर्क होईल तोपर्यंत थोडासा उशीर झाला होता. बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाऊन फील्ड केला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. धापलकाती धाव आहे 6. 6 ऑन स्कोरबोर्ड. आफ्टर दॅन 2 लॉस. 2 महत्वाची गडी टिपल्यात. जी ओपनिंग पेअर होती ती सध्याच्या घडीला तंबूचा आसरा घेत असताना दिसते. मिडल ऑर्डर मधील 2 बॅटरवरती जबाबदारी आहे मोठ्या धावपलकाला प्रदर्शित करण्याची. मिडल स्टंप वरून चेंडू मागे जातोय, कोणतीही धाव नाही. सातत्यानं प्रत्येक खेळाडू, प्रत्येक फलंदाज हा शफल होऊन ऑन साइडला फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. या एकच मानसिकतेने खेळ करतोय. कुणीही जास्त प्रयत्न केलेला नाहीये पॉइंटच्या क्षेत्रात खेळण्याचा, कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा, गलीमध्ये कट करण्याचा, स्क्वेअर कट करण्याचा, थर्ड मॅन मध्ये मारायचा, समोर मारायचा हा प्रयत्न खास करून आज दिसलेला नाहीये. काल मी वारंवार त्या तुषार सुतारचा उल्लेख का करेल. डावखुरा फलंदाज त्याच्यासाठी इथे पोषक वातावरण नव्हतं, परंतु त्याने मारलेले समोरच्या दिशेने फटके ते खरोखरच वाखाणण्याजोगे होते. त्यांनी मारलेले ऑन ड्राईव्ह ते वाखाणण्याजोगे होते. त्यांनी वापरलेलं हे त्याच्या ऑफसाईडचं क्षेत्र ते प्रभावी करणार होतं. म्हणजेच ऑन मेरिट प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक दाखवण्याचा त्याने प्रयत्न केला. असे काहीसे प्रयत्न होणं गरजेचं. ऑन साइडला लॉफ्ट केले चेंडूला, मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेट केलंय, फील्ड केलंय, त्यानंतर फेकी सुद्धा केली आहे. 2 धावा तोपर्यंत धावून पूर्ण केल्या जात आहेत. मंदरगड प्रीमियर लीग एक विशिष्ट उंची गाठत असताना, म्हणूनच काल सुद्धा एका गोष्टीचा मी उल्लेख केला. जशी ही स्पर्धा पुढे जाते, जशी ही पर्व पुढे येत आहेत, तसं तसं आपल्याला आपली मानसिकता सुद्धा बदलणे गरजेची आहे. आपल्याला त्या पर्वाला मोठं करण्यासाठी ॲज अन अ प्लेयर ती शिस्त, तो आपलेपणा तुम्हाला दाखवणं गरजेचं असणार आहे, जेणेकरून ती MPL मोठी होईल. छोट्याशा विश्रांतीनंतर का होईना एक मोठा ब्लास्ट, पॉवरफुल स्ट्रोक आलाय. फलंदाज शेवटचं अंतिम षटक बघूयात कोणाला आमंत्रित केलं जाते. किरण
मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, त्याने मात्र दुसरं षटक हाताळलं. शेवटच्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट षटकाराच्या रूपाने झाला. गोलंदाज रोहित आलाय, रोहित जाधव तिसरं षटक हाताळण्यासाठी. चला आपण टॉस कडे सुद्धा वळूयात. कोणाला आमंत्रित करायचं प्रितेश नाडकर आम्हाला सांगतील. वेदिका ध्रुवी 11 आणि अव्यांश अय्यांश यंग फायटर. चला या कर्णधार आपण नाणेफेकीसाठी. वेदिका ध्रुवी आणि अव्यांश अय्यांश यंग फायटर यांच्यामध्ये या अगोदर मॅच झाली होती. पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे राहतील. बघूयात हा टॉसचा म्हणजे हा नाणेफेकीचा कल कोणाच्या बाजूने जातोय. तुर्तास चालू असलेल्या मॅच मध्ये शेवटच्या षटकाकडे. लेग स्टंपवरचा चेंडू लेग फ्लिक आहे. काय जबरदस्त फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगल्या फटक्याला चांगल्या कॅच मध्ये कन्वर्ट केला आणि मैदानाचा ताबा सोडायला मजबूर केलंय फलंदाज धैर्य बाद. नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या दिशेने येतोय. धावफलकातील धावा किती आहेत? 16. जुनी 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 मोठे फटके. प्रतीक पुन्हा एकदा मॅच बनेल, म्हणजेच तो समाधानकारक धावफलक दिसेल. 3 षटकामध्ये तुम्ही 20च्या आसपास लढकले तर मात्र जिंकण्याचे चान्सेस कमी होतात. तुम्ही एकदा का 25चा पाळा पलटून बघा, किती मोठा कॉन्फिडन्स तुमच्या गोलंदाजाने येतो. हा इथे कॉन्फिडन्स आणण्यासाठी मोठे फटके दाखवावे लागतील. मोठ्या फटक्याची चर्चा होत असताना मोठा फटका दाखवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक ये हमें मंजूर नाही असं काहीच सांगतोय फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सिद्धेश दाखल होतोय. एका मागोमाग येणाऱ्या विकेट, जितक्या विकेट जास्त जातात तितके बॉल वाया जातात. आणि पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी. मगाशी अमोल वैराग हॅट्रिक ऑन हॅट्रिक होते, आता रोहित हॅट्रिक वरती आहेत. बघूयात काय हॅट्रिक नोंदवली जाते का. यस फलंदाज. अरे चला लवकर, किती वेळ लावणार. पुन्हा एकदा तीच विनंती मित्र हो, ही स्पर्धा आपली आहे, आपलं समजून आपण वेळेचं भान ठेवा. आणि श्याम शिकवण आम्हाला सातत्याने सांगतायत धावफलकावरती 16 आहेत. 16 वरती धावफलक थांबले. अजूनही चेंडूचा खेळ शिल्लक आहे तो 3. चला फील्ड वरती लवकर, आपल्याकडे काही मिनिटं आहेत, त्या मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटके कंप्लीट करायचे आहेत. नवीन फलंदाज आमच्यापर्यंत 16 आलाय. नवीन फलंदाज कोणाला बॅटिंगसाठी आता? मुकेश, आपण स्ट्राईकला जावं लागेल. जो नवीन फलंदाज आला तो स्ट्राईकला असेल. येस येस थँक्यू. उजव्या बाहेर चेंडू जास्तच बाहेर आणि पंच बळताना सांगतात येस इट इज अ वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. मोठ्या फटक्यांची अपेक्षा म्हटल्यानंतर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तो प्रयत्न तितका सफल नाही. विकेट येताना पाहायला मिळाल. लगातार 2 विकेट आल्या होत्या. धावफलकातील धावा 17 आहेत. 17 आहे तो खतरा आहे. बघूयात कोणासाठी मारायचं होतं. कांदिवलीला गेला डहाणूला आणि त्यामुळे इथे 1 धाव मात्र मिळाली आहे.
सिंगल धाव धावपल करते. ही दोन टोकं आहेत ना. ऑफ साईडला ऑन साईडला मारायचं होतं, ऑफ साईडला चेंडू निघून गेला, त्यामुळे तिथे एकच धाव पूर्ण केली गेली. एटीन 18 धावा दाखल करतात. चेंडूचा खेळ अजूनही राऊंड द विकेट जात डावखुरा फलंदाज ऑन साइडला लॉफ्ट केले चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रोटेक्टिव्ह फील्ड. सिंगल डबल 2 धावा धावून पूर्ण. हळूहळू धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. जशी ही संत गतीची फलंदाजी होते त्याच प्रकारे कदाचित दुसरी इनिंग सुद्धा बघायला मिळू शकते, परंतु विसरून चालणार नाही दीपेश लोखंडे, विसरून चालणार नाही कौशिक पोस्टुरे यासारख्या फलंदाजाला. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह या ठिकाणी करत असताना फलंदाज. एक धाव, दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना बाद होत असताना पाहायला मिळते फलंदाज. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती 22चं लक्ष ठेवलं गेलंय ते टीम सायदवीज रॉयल या संघाकडून ओमसा 11 या संघासमोर. नेक्स्ट मॅचचा टॉस या वेदिका ध्रुवी 11 आणि अय्यांश यंग फायटर दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेक केली जाणार आहे. आणि त्याचबरोबरीनं जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहोत तो वैभव अब्गुल यांचा. ओम साईद 11 वर्सेस साईदवीज या दोन संघांमध्ये सामना आहे. फर्स्ट इनिंग नंतर धाव संख्या झाले 21 धावा, 22 धावांचं टार्गेट दिलंय. कशा प्रकारे फेस करणार दोन्ही फलंदाज, कशा प्रकारे डिफेन्स करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजांचा, क्षेत्ररक्षकांचा कशा प्रकारचे त्या ठिकाणी गोलंदाजाला सपोर्ट मिळणार, ह्या साऱ्या गोष्टीची चर्चा मैदानाच्या आतमध्ये होईल. वेदिका ध्रुवी 11 अय्यांश फायटर या दोन्ही संघाचे करणारे विनंती आहे आपण टॉससाठी या. वेदिका ध्रुवी 11 वर्सेस अय्यांश फायटर. अय्यांश फायटर संघाचे कर्णधार. चला लवकर टॉससाठी या. आणि वेदिका ध्रुवी सर लगेचच क्षेत्ररक्षक सजवायचं आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. 22 धावांचं टार्गेट आहे. ओम साई 11 संघाला. सलामी फलंदाज दीपेश आणि मयूर हे दोन्ही सलामीवीर फलंदाज आपण पाहायला मिळते. मगाच्या मॅचमध्ये थोडंसं समीकरण या ठिकाणी चेंज केले. मयूरला या ठिकाणी सलामीसाठी घेऊन गेलेले आहे. मगाशी 1 डाऊन फलंदाज होता मयूर, आता मात्र सलामीसाठी गेलाय. नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत मयूर, स्ट्राईक एंडवरती आता आपण पाहतोय दीपेशला. गोलंदाजी मार्कवरती बघूया गोलंदाजी कोण करणार.
क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न केला जातोय कर्णधारांच्या माध्यमातून. यष्टिरक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेग पाहतोय. डीप स्क्वेअर लेगच्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डीप मिड विकेटला खेळाडू पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑनला खेळाडू पाहायला मिळतोय. शॉर्ट्स बॅकवर्ड पॉइंट लाईक शॉर्ट्स बॅकवर्ड त्या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे लेग साईडचं क्षेत्रव्यूह आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होत आहेत. धैर्य वैयक्तिक पहिली षटक आणि संघासाठी पहिली षटक हातातोय धैर्य. पंचांच्या डाव्या बाजूने गाठ घेतली आहे. ऑफ साईडला देखील आपण एक क्षेत्ररक्षण सजवले तर पाहायला मिळते. शॉर्ट थर्ड मॅनला खेळाडू पाहतोय. पॉइंटला खेळाडू पाहायला मिळते. शॉर्ट कव्हर डीप लॉंग ऑफ अशा प्रकारचं ऑफ साईडचे क्षेत्रव्यूह आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती पण एक गोलंदाज सज्ज. स्ट्राईक वरती दीपेश. नॉन स्ट्राईक एंडवरती मयूर. 18 चेंडू आणि 22 धावा सामन्याचं समीकरण या ठिकाणी बनलंय. कशा प्रकारची फलंदाजी करतोय दीपेश वरती खास करून मोठी जबाबदारी आहे. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आयोजित मंडणगड प्रीमियर लीग 2024 चे आपण या ठिकाणी सामने पाहतोय. लेट्स प्लेचा इशारा येतोय. पहिला चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने दीपेश यांच्यासाठी. फुल लेंथ तीरावरचा पहिला चेंडू उडवलाय. डीप लॉंग ऑफच्या वरून चाललाय सीमा रेषेपार. षटकार 6 धावा येत आहेत. खात गोलले गेले आगाज केले ते म्हणजे दीपेशने सुंदर फलंदाजी पाहायला मिळाले. पण त्या गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने धैर्य पुन्हा एकदा पुढे येऊन चेंडू खेळ काढलाय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने चाललाय चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय का बघूया. नाही त्या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानतायत. ही धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे सरकली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवरती. आता मात्र पुन्हा एकदा धैर्य गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक वरती आहे मयूर. कशा प्रकारची गोलंदाजी करणार धैर्य पंचांच्या डाव्या बाजूने. मयूर पहिला चेंडू फेस करणार आहेत धैर्य यांचा. आणि आता मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या ठिकाणी घेत आहे. क्षेत्ररक्षकाकडून मिस फिल्डिंग होते. झेलची संधी होती. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. यांना महत्व देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती दीपेश. आणि आता मात्र पुन्हा एकदा फ्लिक केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चाललाय चेंडू. दन दन सन सन सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. धावसंख्या वाढली गेली आहे. धावसंख्या झाली 14 धावा. स्ट्राईक वरती दीपेश. गोलंदाजी मार्गवरती धैर्य. आता मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. आता कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा अलाउन द कार्फी शॉट खेळतोय. स्क्वेअर लेग व्हिजर मध्ये चाललाय चेंडू. एकच धाव मिळते. एका धावेवरती समाधान म्हणते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 धावसंख्येवरती. थोडीशी आता मात्र स्ट्राईक वरती पुन्हा एकदा मयूर येते. धैर्य गोलंदाजी मार्कवरती थोडेसे दडपणामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये चाललाय चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी कॉल करताय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आणि 2 धाव पूर्ण झालेत. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 17 धावा. षटक सामनेचा इशारा येतोय. एक षटक सामने धावसंख्या झाली 17. जाऊया पुन्हा एकदा डीजेच्या माध्यमातून सुमधीर संगीत ऐक्या. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. एक षटक समाप्तीनंतर 22 धावांचा पाठलाग करताना
दुसरे षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पंचाच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू टाकतील दीपेश लोखंडे यांच्यासाठी पहिला चेंडू असेल. पहिला चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. उंच चेंडू चाललाय डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या दिशेने. चला सीमारेषा बाद षटकार 6 धावा. साई 11 या संघाने सामना जिंकलेला. नॉट आउट फलंदाजी केल्या दोन्ही फलंदाजाने. याच्यानंतरचा जो सामना आहे वेदिका ध्रुवी 11 वर्सेस अव्यांश फायटर्स. अव्यांश फायटर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.